सेनेचे सुयोग कांबळे हे विजयी झालेले आहेत। तर भाजपकडे 7 जिल्हा परिषदा, शिवसेनेकडे 3 जिल्हा परिषदा। हा निकाल आपण पाहतो, ही आकडेवारी समोर आलेली आहे। अजित पवार यांची राष्ट्रवादी 1 जिल्हा परिषदेवरती, पवारांची राष्ट्रवादी मात्र खातं उघडू शकलेली नाहीये। काँग्रेसकडे देखील 1 जिल्हा परिषद, ठाकरेंची शिवसेना देखील खातं उघडू शकलेली नाहीये। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही सर्व आकडेवारी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। आणि पंचायत समित्यांमध्ये भाजप 40 जागा, शिवसेना 24, राष्ट्रवादी 20, काँग्रेस 8 जागा, पवारांची राष्ट्रवादी 8 जागा, तर ठाकरेंची शिवसेना 5 पंचायत समित्यांमध्ये। तर पंचायत समितीमध्ये भाजप आता 40 जागांवर पोहोचली। सांगलीच्या कडेगाव गणामध्ये 8 पैकी 3 जागांवर भाजप आघाडीवर आहे। कडेगाव गणात 8 पैकी 5 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे। सांगलीमधलं हे दृश्य आपण पाहतो। कडेगाव गणामध्ये 8 पैकी 3 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे। मोठी बातमी, सांगलीमध्ये कडेगाव गणामध्ये 8 पैकी 5 जागांवरती काँग्रेसने आघाडी घेतली असल्याचं पाहायला मिळतंय। तर कडेगाव गणात 8 पैकी 3 जागांवरती भाजप सुद्धा आघाडीवर